ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। भक्तियोग 12वा अध्याय भगवद्गीतेतील आपण पाहत आहोत. भक्ती म्हणजे भजन, भक्ती म्हणजे सेवा. त्या सेवेच्या माध्यमातून परमात्मापर्यंत पोहोचण्याचा योग म्हणजे भक्तियोग आहे. विषयाची सुरुवात 8व्या श्लोकापासून अशी झाली की मन आणि बुद्धी मला दे. मन म्हणजे संकल्प विकल्प, बुद्धी म्हणजे निश्चय. एकाच अंतःकरणाचे वेगवेगळ्या कार्यामुळे वेगवेगळी नावं मिळालेली आहेत. मग मन देणं एवढं सोपं नाही हे भगवंत आधीच जाणून होते. अर्जुनानेही कबुली दिलेली आहे आणि आपल्या सर्वांचाही तो अनुभव आहे. आणि गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव असं म्हणत असतात की अनुभवाचा अपलाप करता येत नाही. म्हणजे माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाला सहजासहजी जर त्या अनुभवाच्या विरुद्ध मला कोण सांगत असेल किंवा माझा जो अनुभव असेल त्या अनुभवाला मी सहजासहजी नाकारू शकत नाही. माझा अनुभव हा आहे की मी शरीर आहे आणि हे जगत सत्य आहे. मग कोणीही मला कितीही सांगितलं की तू हे शरीर नाही आणि हे जगत खोटं आहे, त्या अनुभवाच्या विरुद्ध माझी बुद्धी विचार करायला सहजासहजी तयार होत नाही. मग माझा तुमचा सगळ्यांचा अनुभव हा आहे की मनाला ताब्यात घेणं, संकल्प विकल्प आपल्या मनानुसार होणं हे फार अवघड आहे. मग भगवंतालाही याची जाणीव असल्यामुळे भगवंताने सुरुवात केली. जरी मनाला ताब्यात घेणं अवघड असलं तरी सुद्धा मनाला ताब्यात घेण्याचा सराव कर. जगामध्ये जशी ही म्हण आहे त्याला प्रोवर्ब असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कोणत्याही गोष्टीचा सराव केल्यानंतर काय होते, अशक्य ही गोष्ट शक्य होते. म्हणून भगवंताने सुरुवात केली की मनाला ताब्यात घेणं जरी अवघड असेल तरी ताब्यात घेण्याचा सराव केला पाहिजे. मग सराव करत असताना पराकोटीचा सराव केला पाहिजे आणि ते सराव केल्यानंतर जर ते शक्य होत नसेल, म्हणजे आधी मनाला ताब्यात घे, नंतर ताब्यात घेण्याचा सराव कर, तेही जर तुझ्याकडून शक्य होत नसेल, प्रयत्न केल्यानंतर, सुरुवातीला शक्य होत नाही असं नाही, प्रयत्न केल्यानंतर जर शक्य होत नसेल तर तुझा जो वर्ण आहे, तुझा जो आश्रम आहे त्यानुसार तू कर्म कर. विधीते पाळीत निषेधाते गाळीत. विधी म्हणजे जे करायला सांगितलेलं आहे ते तू नक्कीच कर.
मग मंदिरात जाण्यापासून ते तीर्थयात्रा करण्यापर्यंत, ग्रंथ वाचण्यापासून ते श्रवण मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तू कर. तू जर ब्राह्मण असशील तर अध्ययन अध्यापन कर. तू जर क्षत्रिय असशील, तुझा वर्ण जर क्षत्रिय धर्मातला असेल, तर तू रक्षण करण्याचं काम कर. मग तू ब्राह्मणांचं रक्षण कर, शूद्रांचं रक्षण कर, जे गृहस्थ आहेत त्यांचं रक्षण कर. तू जर गृहस्थ असशील तर आपल्या कुटुंबाचं आणि आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी तुझी आहे. सुरुवात कुटुंबापासून. कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पड. सगळी कर्म कर. कोणत्याही कर्मापासून दूर पळू नको. जर तुला मन माझ्या ठिकाणी बांधण्याचा सराव करण्यामध्ये अडचण येत असेल तर, आणि सगळी कर्म कर तुझ्या जी वर्ण आश्रमानुसार आहे. तू जर शूद्र असशील, म्हणजे तू जर एखादा कामगार असशील, कोणासाठी काम करत असशील, मग तू IT कंपनीमध्ये असशील तरी तू कोण आहेस? तू जर विचार करत नसशील तर तू शूद्रच आहेस. ब्राह्मण विचार, क्षत्रिय शक्ती रक्षण, वैश्य तुझा जर स्वभाव व्यापार करण्याचा असेल तर तू व्यापार कर. तुझा स्वभाव दुसऱ्याने सांगावं तू ऐकावं असा जर असेल तर तू शूद्र कर्म कर. शूद्र म्हणजे अगदी खालच्या दर्जाचा असा त्याचा अर्थ नाही. तो अर्थ रूढ अर्थ आहे. शूद्र म्हणजे जो सेवा करण्यास तत्पर आहे, जो स्वतःचं डोकं चालू शकत नाही पण सांगितलेलं तो काम करू शकतो, शिकवलेलं तो काम करू शकतो. मग ते काम कोणतंही असो, तुम्ही क्षुद्र आहात. मग तुमच्या वर्ण आश्रमानुसार, म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याच्यानुसार जेवढी काही कर्म असतील, जर तुला माहिती नसेल ब्राह्मणाची कर्म कोणती, वैश्याची कर्म, क्षत्रियाची, शूद्राची, तर तू 18वा अध्याय उघड आणि त्याच्यामध्ये मी जी कर्म सांगितलेली आहेत चारही वर्णांची ती कर. नंतर आश्रम, तू जर ब्रह्मचारी असशील तर ब्रह्मचार्याचं काय कर्तव्य आहे, तर गुरूंकडून वेदांचा अभ्यास करणं हे ब्रह्मचारी जो आहे त्याचं कर्तव्य आहे, ते तू कर. मग आश्रमात जा, वेगवेगळे ग्रंथ शिक, गुरूंची सेवा कर, नमस्कार कर, त्यांना प्रश्न विचार, हे ब्रह्मचारी असणाऱ्या साधकाचे कर्म आहे. तू जर ग्रहस्थ असशील तर ग्रहस्थाची कर्म कर. मग त्याच्यामध्ये अग्निहोत्रादी पूर्वीच्या वेळेची होती. आता आपण मंदिरात जाण्यापासून देवपूजा करणं हीच आपली कर्म राहिलेली आहेत आत्ता सध्या. तू जर वानप्रस्थ असशील तर एखाद्या अरण्यामध्ये वनामध्ये जाऊन राहा. आत्ता सध्या ते शक्य नाही. एकदा का नातवाचं तोंड पाहिलं, आमचे गुरुजी असं म्हणायचे, एकदा का तू नातवाचं तोंड पाहिलं तर त्या नातवाला प्रेम करून ज्या दिवशी तू अ, आजोबा होशील त्याच्या दुसऱ्या दिवशी तू सगळ्या गोष्टींचा त्याग करून, म्हणजे तुझा वेळ झालाय आता वानप्रस्थ होण्याचा, म्हणजे एखाद्या आश्रमात जाऊन श्रवण मनन निदिध्यासन तत्वम पदार्थ शोधन कर. हे वानप्रस्थाचं कर्म. तू जर संन्याशी असशील तर संन्यासाचं कर्म तुला काय करायचं आहे, सर्व संघाचा परित्याग करून, सर्व संघाचा परित्याग करून तू आपलं जीवन जग. कोणत्याही गोष्टीची आसक्ती ठेवू नकोस. हे सगळी कर्म वर्ण आणि आश्रमानुसार तू कर. आता भगवान सांगतात की ही सगळी कर्म करण्यामध्ये सुद्धा जर तुला शक्य होत नसेल,
जी काय तुझ्या वर्ण आणि आश्रमानुसार कर्म आहेत ती करणं जर तुला शक्य होत नसेल तर पुढचा श्लोक आपल्या पुढे येत आहे. मग तुम्हाला थोडक्यात वर्ण आणि आश्रम सांगितलं. मग आता हे वर्ण आणि आश्रम भगवंताने निर्माण केलेले आहेत. 4थ्या अध्यायामध्ये भगवंत असं म्हणतात की हे सगळे जे चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, गुण आणि कर्मांच्या जोरावरती, गुण म्हणजे सत्व रज तम, माझी प्रकृती कशी आहे या सगळ्यांचा विचार करून मी काय केलेला आहे, वर्ण आणि आश्रम निर्माण केले. ब्रिटिश भारतामध्ये आले आणि त्यांनी पाहिलं की ह्या वर्ण आणि आश्रमाचा वापर करून डिवाइड अँड रूल हे करून आपण भारतीयांच्या बुद्धीमध्ये बुद्धिभेद भेद घालून आपण भारतावरती राज्य करू शकतो. पूर्वीच्या काळी शूद्र असेल तर शूद्राला कधी वाटायचं नाही की मी शूद्र आहे. ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाला कधी अहंकार नव्हता की मी ब्राह्मण आहे. पण ब्रिटिश आले आणि त्यांनी जे समाज व्यवस्थित चालावा यासाठी जी समाज योजना केली होती आपल्या पूर्वजांनी किंवा भगवंतांनी, त्याचा वापर करून लोकांमध्ये भेदबुद्धी निर्माण केली. तू ब्राह्मण आहेस, तो ब्राह्मण श्रेष्ठ, तू शूद्र आहेस, तू कनिष्ठ, आणि आपल्यामध्ये भांडणं लावली. आणि त्याचा वापर करून त्यांनी राज्य केलं. धर्म आणि जात ऑफिशियल बनवून टाकलं. नाही तर पहिला असं काही भेद नव्हता. भगवंत 18व्या अध्यायामध्ये सांगतात, ब्राह्मणाने जर अध्यापन केलं आणि जर शूद्राने त्या ब्राह्मणाची सेवा केली तर दोघांना फळ मात्र मोक्षच मिळणार आहे. म्हणजे काम जरी वेगवेगळं असलं तरी सुद्धा फळ मात्र एक आहे. पण याचा वापर करून भेद निर्माण केला. भगवंत सांगतात की ही जी सिस्टीम, एक प्रणाली निर्माण केली होती, त्या प्रणालीमध्ये जर तुला राहता येत नसेल तर, म्हणजे तुझी सगळी कर्म माझं स्मरण करून करावं असं मी सांगितलं, ते जर तुला करता येत नसेल तर काय करायचंय, आता भगवान पुढे सांगतात आणि या विषयाला या ठिकाणी पूर्णविराम होतो. म्हणजे बघा, मन भगवंताला देणं, नंतर ते जमत नसेल सराव करणं, सराव करायलाही जमत नसेल आपापल्या वर्णाश्रमानुसार कर्म करणं, त्यातही जर तू मागे पडत असशील, जर तुला ते होत नसेल तर काय करावं, या श्लोकामध्ये सांगतात. एकदा वाचतो. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. आता आपण त्याचा विग्रह पाहूया. तर आता पुढे ही कर्म ही जरी करता येत नसतील तर तू काय करावं, भगवंत आपल्याला सांगतात. बघा, मागे आपण ह्याचा थोडक्यात विग्रह आपण करण्याचा प्रयत्न केला होता. आता आपण पुढे त्याचा विग्रह करूया. विग्रह म्हणजे काय, तुम्हाला हे माहिती आहे की संधी, जे शब्द एकत्र आलेले आहेत त्यांना वेगळं करणं. बघा, अथ म्हणजे आता, आता म्हणजे जर तुला सगळी कर्म करणं तुझ्या वर्णाश्रमानुसार शक्य नसेल तर, अथ एतत् अपि अशक्तः असि, जर तू हे करण्यासाठी सुद्धा अशक्तः असमर्थ असशील तर काय, मत योगम आश्रितम कर्तुम, म्हणजे माझ्यासाठी सगळी कर्म, म्हणजे करत असताना भगवंताचं स्मरण करणारा भगवंतच, मी फक्त निमित्त मात्र. भगवंत 11व्या अध्यायामध्ये सांगतात की अर्जुना, तू कोणाला मारत नाहीयेस, मी आधीच सगळ्यांना मारून टाकलेला आहे, तुझा विजय आधीच झालेला आहे.
निमित्त मात्र भवसव्य साचिन. तू फक्त निमित्ताचा धनी हो. मग अ, मीच सगळं करतोय हे समजून घेण्यात जर तू असमर्थ असशील तर काय कर, सर्व कर्म फल त्यागम कुरु. ततः यतात्मवान सर्व कर्म फल त्यागम कुरु. इथे भगवंताने आता गीतेचं जे हृदय आहे ते हृदय भगवंतांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. कर्म कर, फळाचा फळाची आशा करू नको, फळामध्ये आसक्त होऊ नकोस. कर्म करताना तुझी 100% दे, 100 नाही 200% दे. कर्म फळाची इच्छा करू नको. आधी सांगितलं माझं स्मरण करून सगळी कर्म कर. आता सांगतात जर तेही तुला जमत नसेल, आधी मध्य आणि अंती माझं स्मरण करणं, तर एक काम कर, जेवढी काही कर्म तू करू शकतोस ती कर, पण त्या कर्म फलाच्या कर्मफलाची इच्छा मात्र तू करू नकोस. बघा अगदी सोपं आहे. अथ, आता अन्वय, अथ एतत अपि कर्तुम अशक्तः असि. आता हे चेत, सन वगैरे श्लोकामध्ये नाही, पण ते शब्द त्या ठिकाणी घातल्याशिवाय आपल्याला त्याचा अर्थ कळणार नाही. म्हणून अन्वयामध्ये काय करत असतात, जे शब्द श्लोकात घालू शकले नाहीत आणि जे शब्द वापरल्याशिवाय आपल्याला यथायोग्य अर्थ कळणार नाही त्या शब्दांची योजना श्लोकामध्ये करतात, त्यालाच आपण अन्वय म्हणतो. श्लोकातले शब्द वेगळे करणं, नंतर ते अर्थ निष्पत्ती होईल असं एकानंतर एक लावणं, त्यातही काही शब्दांची भर घालण्यास जर आवश्यकता असेल तर ते घालणं म्हणजे अन्वय असतो. आता भगवान सांगतात, अथ, आता, एतद अपि कर्तुम अशक्तः असि. जर तू हेही करण्यामध्ये अशक्त असशील, समर्थ नसशील चेत, तर म्हणजे जर हेही करण्यास तू असमर्थ असशील, ततः त्यानंतर यतात्मवान प्रयत्न करणारा तू कायम राहा. भगवंताने कुठेही ज्या ज्या वेळी सांगितलेलं आहे की तू कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको, कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको, त्यावेळी भगवंतानी हा यतात्मवान प्रयत्न करणारा, तू कायम प्रयत्न करणारा राहा. तू कायम मन, बुद्धी, अहंकार, चित्त यांना ताब्यात ठेवणारा हो, असा तू यतात्मवान मत योगम आश्रितः सन सर्व कर्म फल त्यागम कुरु. मला आश्रय करून, पुन्हा मला माझा आश्रय कदापि सोडू नकोस. माझा आश्रय करून, माझ्या आश्रित होऊन सर्व कर्म फल त्यागम कुरु. सगळ्या कर्मांचा, आता इथं काय सांगतायत, महत्वाची गोष्ट, कर्माचा त्याग कर असं भगवान म्हणत नाही. भगवान सांगतात कर्माचा त्याग कर, पण कोणाला, जो संन्यासी आहे त्याला. संन्यासी सोडून भगवंताने कोणालाही कर्माचा त्याग सांगितलेला नाही. 18व्या अध्यायामध्ये जर आपण गेलो तर सुरुवातीलाच अर्जुनाचे प्रश्न आहेत, त्याग आणि संन्यास याच्यामधला फरक मला सांग. अजून थोडासा पुढचा विषय सांगायचं काय आहे, कर्माचा त्याग भगवान सांगत नाहीत, कर्म फलाचा त्याग सांगतात. तो पण कोणाला, ज्याला सगळी कर्म यथायोग्य करता येत नसतील त्याला. जमतील तेवढी माझा आश्रय घेऊन कर्म कर, पण कर्म फळाचा मात्र त्याग कर. म्हणजे आता समजा आपण गीता शिकत आहोत, तर मी काय कर्म करत आहे, गीतेतील श्लोक, त्याचा अन्वय, अर्थ, विग्रह, शब्दशः अर्थ, संधी, हे सगळं मी काय करतो आहे, कर्म करत आहे. मग ते कर्म करत असताना कुठेही चुकारपणा नको. शिवाजी महाराजांचा
शेवटचा शब्द काय असेल तर तुम्ही म्हणजे निग्लिजंट निष्काळजीपणाने राहू नका, चुकार होऊ नका तुम्ही, असा महाराजांचा शब्द आहे. तर काम करत असताना सगळी कामं तुम्ही परफेक्ट करा, यथायोग्य करा, इकडे तिकडे काहीच नाही झालं पाहिजे. पण कर्माचं फळ त्याची मात्र तुम्ही अपेक्षा आसक्ती करू नका. आता मी गीता शिकवत आहे, तर मी शिकवत असताना भाव काय असला पाहिजे बघा. मी शिकवत असताना माझा भाव असा असला पाहिजे की मी कोणी शिकवणारा नाहीये, हे भगवंतच माझ्या रचनेवरती, माझ्या वाणीवरती बसून तुम्हा सगळ्यांना शिकवतोय. गीता चालू करावी, शिकवावी ही प्रेरणा देणाराही तोच आहे. आणि हे सगळं माझ्यापर्यंत अन्वय कसा करावा, विग्रह कसा करावा, ही सगळी बुद्धी देणाराही तोच आहे. मी दिलेल्या बुद्धीनुसार या ठिकाणी माझे 100% प्रयत्न लावून कोणतंही कर्म करणार आहे. मग कर्म केल्यानंतर मला काय करायचंय, जर मला माझं डोकं शांत ठेवायचं असेल तर सगळ्यांना गीता वाचताच यायला पाहिजे, सगळ्यांना अन्वयार्थ पाठच झाला पाहिजे, सगळ्यांनी ही वाचलेली गीता अजून 4 लोकांना सांगितली पाहिजे, हा आग्रह धरू नको. याचा अर्थ अपेक्षा करू नको असं नाही, मी सांगितलेलं तुम्हाला समजलंच पाहिजे असा आग्रह धरू नको, अपेक्षा मात्र करू शकतो. पण अपेक्षेचं फळ दुःखच आहे, तेही तू करू नकोस. त्यांनी काय करावं हे त्यांचं देखील मी बघणार आहे. तुम्ही सगळ्यांना गीता वाचता यावी, तुम्हाला अर्थाचं स्फुरण व्हावं, हे सगळं भगवंतावरती सोडून दे. हे पण कोणतंही कर्म करत असताना आशा ठेवू नको. आता मी गीता सांगतोय तर माझी प्रसिद्धी व्हावी आशा करू नकोस. मी शिकवतोय म्हणजे समोरच्याला सगळं कळलंच पाहिजे याचाही आग्रह धरू नकोस. म्हणजे केलेल्या कर्माचं जेही फळ असेल त्या फळाचाही त्याग करून टाक, म्हणजे तू शांत होशील. म्हणजे तू केलेल्या कर्मापासून तुला दुःख होणार नाही. आपण काय करतो, आपल्या मुलांसाठी, आपली जी संतती आहे त्यांच्यासाठी आपण दिवस रात्र राबतो. आपण आपले कर्म करतो, त्यांच्याकडून आशा करणं हेही चुकीचं नाही, पण आग्रह धरणं हे मात्र आज ना उद्या दुःख देणार आहे. मग कर्म करत असताना तुझे 100% दे, तू कर्म कर, आशा मात्र फळाची करू नकोस. फळ मी देणारच आहे. जसं ज्याचं कर्म, जेवढा ज्याचा अट्टहास प्रयत्न, त्यानुसार मी कर्माचं फळ देणार आहे. तू त्याची काळजी करू नको, तुझ्या हातात ते नाही सुद्धा. आपल्या हातामध्ये एवढंच आहे, कर्म करणं, त्याच्या फळाची इच्छा न करणं. मग फळाचा त्याग करणं म्हणजे काय? फळाचं जास्त चिंतन न करणं. असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, असंच व्हायला पाहिजे होतं, तसंच व्हायला पाहिजे, हे तू सोडून दे. सगळं माझ्यावरती सोडून दे. पण कर्म करताना मात्र चुकार होऊ नकोस. अगदी सोपं. आणि या ठिकाणी भगवान म्हणजे म्हणायला सोपं, ज्ञानेश्वरी जर आपण उघडली तर त्याच्यामध्येही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कर्माचा त्याग, कर्मफलाचा त्याग कर, हे म्हणणं फार सोपं आहे, पण हे करणं मात्र सगळ्यात अवघड आहे. मग त्या कर्मफलाचा त्याग करण्याचा सुद्धा सराव करावा लागणार आहे आपल्याला. एखादं कर्म केलं आणि त्या कर्मफलाचा त्याग करण्याचाही सराव आपल्याला करावा लागणार आहे. त्यानंतरच आपण एक एक पायरी वर चढणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या श्लोकावरती सांगितलंय, तुम्ही जर या पायऱ्यांनी गेले, आधी कर्मफलाचा त्याग करा, त्याग केल्यानंतर मग पुढची पायरी, पुढची पायरी, असं असं करत तुम्ही त्या मोक्षापर्यंत पोहोचणार आहे, भगवान सांगतात. आता मी माझं उदाहरण सांगितलं कर्मफळाच्या त्यागाचं, तसं तुम्ही जेही करता त्या कर्माचं जे फळ असेल त्याची चिंता न करणं.
कारण की केलेलं कर्म त्या कर्माचं फळ मिळतंच. मग ते कोणतंही कर्म असू द्या, छोटं मोठं कोणतंही कर्म. उदाहरण सांगत असताना असं म्हटलं जातं की आपण खात असतो, आहार घेतो. त्या आहारामध्ये नकळत एखादी गोष्ट आपण खाल्ली, तर आपण त्याची चिंता केली किंवा नाही केली तरी जे आपण खाल्लेलं आहे, आत गेलेलं अन्न त्याचं ते काम करणार आहे. आपण नकळत जरी काही खाल्ली एखादी गोष्ट, तरी त्याचं ते काम करणारच आहे. तसं आपण जे कर्म कळत न कळत केलेली कर्म आहेत, ही सगळी कर्म त्यांचं त्यांचं फळ दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच्यामुळे कर्मफलाची चिंता करू नकोस. फलाची चिंता करण्याच्या मागे काय होऊन जातं? आपले जे प्रयत्न असतात ते प्रयत्न कमी पडून जातात. समजा एखादा विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला IIT मध्येच ऍडमिशन घ्यायचं आहे. त्याला दुसऱ्या कोणत्याही कॉलेजमध्ये जायचं नाही. मग जर त्यांनी IIT सारखा असा विचार करत राहिला, एवढी कट ऑफ तेवढी कट ऑफ, आणि मग मला ऍडमिशन भेटेल का नाही, या सगळ्या फलाचा जर तो विचार करत राहिला, तर प्रयत्न करण्यामध्ये थोडसा थोडंसं अंतर पडू शकतं. म्हणून भगवान सांगतात, इतका अभ्यास कर की तुला सोडून दुसऱ्या कोणालाच निवडण्याचा पर्याय राहणार नाही. हे फक्त IIT वाल्याचं एक उदाहरण आहे, विद्यार्थ्याचं ज्याला जायचं आहे त्याला. म्हणजे कर्म तू कर, ज्यावेळी फळाची चिंता करतो त्यावेळी कर्म करण्यामध्ये कुचराई होऊ शकते. कर्म करण्यामध्ये प्रयत्नांमध्ये अंतर पडू शकतं. म्हणून तू फलाचा विचार करू नको. कोणतंही कर्म त्याचं फळ देणार आहे. उदाहरण सांगताना असं म्हटलेलं आहे की कर्मफळ इतकं योग्य असतं. उदाहरण सांगितलंय, 1000 गायी जर बांधलेल्या असतील आणि त्या 1000 गायींचे जर वासरं जंगलामध्ये जर चरायला गेलेले असतील, तर जेव्हा ते परत येतात जेव्हा ते परत येतात तेव्हा जरी 1000 गायी एका लाईनीमध्ये लावलेल्या असतील, एका रांगेमध्ये, तरी सुद्धा त्या गायीचं वासरू त्याच गायीला जाऊन ढुसणी देतं किंवा दूध पितं. तसं कर्म आहे. लाखो लोक, करोडो लोक जरी जगात असतील तरी त्याचं कर्म बरोबर त्याच्या डोक्यावरती जाऊन बसतं. इकडे तिकडे ते कुठेच जात नाही. याच्याही पुढे जाऊन शास्त्र आपल्याला असं सांगतं की ज्या ज्या इंद्रियाने जे कर्म केलेले, आता पुढे फक्त माणसापर्यंतच कर्म जातं असं नाही, ज्या इंद्रियाने जे कर्म केलेलं आहे त्या इंद्रियालाच ते फळ भेटतं, इथपर्यंत ते कर्म प्रबल आहे. कारण की देणारा भगवंत आहे आणि भगवंत सुप्रीम पॉवर, त्याच्याकडून कोणतीही चुकी होणार नाही. म्हणजे काय, समजा माझ्या उजव्या हाताने जर आयुष्यभर पाप केला असेल, डाव्या हाताने नसतील जास्त केले, उजव्या हाताने केले असतील, तर फळ सुद्धा त्या उजव्या हातालाच जाऊन भेटतं. इतकं कर्माच्या बाबतीत, कर्म हा विषय खूप मोठा आहे, इतकं कर्माच्या बाबतीत ॲक्युरसी एवढी आहे की ज्या इंद्रियाने जे कर्म केलेलं आहे त्याच इंद्रियाला ते फळ मिळतं. माणसालाच कर्म जाऊन भेटतं असं नाही, त्या इंद्रियाला जाऊन ते कर्म भेटतं. कधी कधी आपण पाहतो, एक मोठा ॲक्सिडेंट होतो आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एखाद्याचा एकच भीषण एकदम मोठा ॲक्सिडेंट होतो, कोणाला काहीच होत नाही. कोणाचा उजवाच हात जातो, कोणाचा पाय जातो. म्हणजे जरी मोठा ॲक्सिडेंट झाला तरी कोणाकोणाला काहीच होत नाही. मग हे सगळं काय आहे? हे सगळे कर्माचे फळ आहे, जे त्या व्यक्तीलाच नाही तर त्या इंद्रियांपर्यंत जाऊन भेटतात. इतकी कर्माची ॲक्युरेसी मी जपलेली आहे. तू त्याच्याविषयी चिंता करू नको आणि त्या चिंतेमध्ये तू स्वतःचा जो विल पॉवर किंवा स्वतःची जी आत्मशक्ती आहे
त्याचा तू नाश करू नकोस. सगळ्या कर्मांची काळजी मी घेणार आहे. मग आता कर्माचा विचार करत असताना असं म्हटलेलं आहे, थोडंसं कर्माकडे बघूया आपण, कारण की त्याचा त्याग आपल्याला करायचा आहे, त्याची चिंता करायची नाही. काही कर्म असे असतात जे लगेच निकाल देतात, तात्काळ. म्हणजे आपण गरम आगीला हात लावला तर आपल्याला किती दिवसांनी भाजतं? लगेच भासतं. काही कर्म लगेच रिझल्ट, निकाल देतात, फळ देतात. काही कर्म एका महिन्याने, कालांतराने. काही कर्म जे असतात ते जन्मजन्मांतराने त्यांचे फळ देत असतात. त्याच्यामुळे कर्माचा विचार करत असताना त्या ठिकाणी एक एक मिलीमीटर सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही. त्याच्यामुळे तू फलाचा त्याग कर, त्याची चिंता करू नकोस. भगवंताने आपल्याला सांगितलंय. आणि ज्ञानोबारायांनी दिलेले उदाहरणं अप्रतिम आहेत. माऊली असं म्हणतात, जसं एखादे आई वडील काय करतात? आपल्या मुलीला आयुष्यभर सांभाळतात आणि एक दिवशी काय करतात? लग्न करून टाकतात. मग लग्न करून टाकल्यानंतर आई वडिलांची त्या मुलीकडून काय अपेक्षा असते का? हा, तिने आपलं नाव जपावं वगैरे ह्या अपेक्षा आहेत त्याला, पण माझ्या मुलीने आमची काळजी घ्यावी, आमच्या घरचं येऊन करावं, ही अपेक्षा नसते. अगा आत्मजेच्या विषयी माऊलींची शोवी, जसं आई वडील किंवा वडील, खास करून वडील आपल्या मुलीकडून कसलीच अपेक्षा करत नाहीत, त्याप्रमाणे तू कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नको. ज्याप्रमाणे झाड किंवा वेल, दुसरं उदाहरण माऊलीने दिलेलं आहे, झाड किंवा जी वेल आहे, ते झाड आणि वेल काय करतं? फळ देतं. आणि एकदा का फळ आल्यानंतर ते फळ, ते झाड किंवा वेल धरून ठेवत नाही. ते जो खाणारा आहे, जो घेऊन जाणार आहे, त्याला सहज देऊन टाकतात. त्याप्रमाणे तू काय कर? जी फळं आहेत कर्माची, ती तू सहज देऊन टाक, किंवा त्याचा तू विचार करू नको, त्याच्याविषयी कर्तृत्व धारण करू नको, त्याच्याविषयी भोक्तृत्व धारण करू नको. मग पहिलं उदाहरण माऊलीने दिलेलं आहे वेलींचं, फुलांचं, जसं वृक्ष का वेली लोटती फळे आली, तैसी सांडी निपजली कर्मी सिद्धे. पण करत असताना मी मनामध्ये असावं, करत असताना माझ्यासाठी ती कर्म करावी, हे मात्र तू विसरू नको. पुढे माऊली सांगतात, ज्याप्रमाणे एखादा खडक आहे आणि त्या खडकावरती जर वर्षा झाली, तर त्या, म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस, एखाद्या दगडावरती पाऊस पडला तर त्यातून काही उत्पन्न होण्याचं, काहीतरी पीक पाणी येण्याची काही संभावना असते का? नसते. त्याप्रमाणे समजा आपण शेतीमध्ये पेरलं तर नक्कीच त्याच्यापासून काय होत असतं? आपल्याला आशा असते की एवढं पीक आलं पाहिजे, तेवढं पीक आलं पाहिजे, हे कष्ट केलं, ते कष्ट केलं. विचार, भगवंत म्हणतात, जसं एखाद्या खडकावरती वर्षा होते आणि त्या ठिकाणातून काही उत्पन्न होईल, त्याच्यातून काही आपल्याला मिळेल, ही आशा मात्र नसते. त्याप्रमाणे तू कर्म करत असताना त्यातून तुला काहीतरी मिळेल याची तू अपेक्षा करू नको. दुसऱ्यांना काहीतरी मिळेल या दृष्टीने कर्म करत असशील, धन्य आहेस तू. पण दुसऱ्यांनाही काहीतरी मिळावं हीही अपेक्षा करू नको. सगळ्यांना कर्म देणारा मी आहे. जसं खडकी जैसे वर्षिले, आगी माझी पेरिले. दुसरं उदाहरण सांगतात, पुढचं आग. त्या आगीमध्ये जर आपण धान्य टाकलं तर त्या धान्यातून काय उत्पन्न होतं का? काहीच उत्पन्न होत नाही. आग आणि धान्य. तसं तू कर्म करत असताना त्याच्यातून काहीतरी फळ प्राप्त होईल याची इच्छा करू. किती सारखं अख्ख्या गीतेमध्ये हेच आपल्याला जास्तीत जास्त वेळा सांगितलेलं आहे. कारण की आपल्या सगळ्यांचा पहिला प्रश्न असतो, मला काय मिळेल? मला काय मिळेल? तू
कर्म करण्यापेक्षा मला काय मिळेल याच्यावरती सगळ्यांचा, माझाही सगळ्यांचा फोकस, सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित असतं. ते लक्ष तिथलं काढून कर्म करण्याकडे तू लक्ष दे. बाकीचं सगळं करणं माझ्या हातामध्ये आहे. बघा, आणि जसं स्वप्न असतं, ते स्वप्न पाहिल्यानंतर उठल्यानंतर माणूस त्या स्वप्नाची चिंता करतो का? अजिबात करत नाही. नाही, आता काही लोक स्वप्नालाही सिरियसली घेतात, खूपच तो भाग वेगळा आहे. साधू संत महात्मा दिसणाऱ्या जगताला स्वप्न म्हणतात, खोटं मानतात, आणि आपण खोट्या असणाऱ्या स्वप्नाला खरं मानून बसतो आणि त्यानुसार आपले निर्णय घेत असतो. कधी कधी स्वप्नामध्ये आपल्याला पुढचं दिसतं, पण स्वप्न हे स्वप्न म्हणूनच पाहावं, त्याचा आपण विचार करत नाही. त्याप्रमाणे जसा स्वप्नाचा आपण विचार करत नाही, तसा आपण केलेल्या कर्मफळाचा आपण विचार करू नये, असे माऊलींनी अनेक उदाहरण दिलेले आहेत. शेवटचं उदाहरण सांगतात, अग्नीची ज्वाळा. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी. म्हणजे जी आग असते, त्या अग्नीची ज्वाळा काय होते? जळून जळून आकाशामध्ये नाहीशी होते. ज्वाळा वर गेली, नाहीशी होते आकाशामध्ये. त्याप्रमाणे तू केलेली सगळी कर्म ती काय कर? नाहीशी करून टाक. म्हणजे त्या कर्म फळाची इच्छा करू नको, भोक्तृत्वाची, त्याचा मी भोग घेईल, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. नियोजन कर, पण त्याचा आग्रह मात्र धरू नको. याने तू माझ्यापर्यंत पोहोचशील. तुझा जो तुझ्या मनाची जी तयारी आहे ती पूर्णपणे होईल. भगवंताने असं सांगितलं. आता पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सगळं काही समराईज करतात. तो श्लोक आपण पुढच्या वेळी पाहूया. आता जो याच्यानंतरचा श्लोक आहे, त्याचं पठन आपण करणार आहोत. अतिशय महत्वाचा श्लोक आहे, चिंतनीय